शिक्षकांच्या पदोन्नत्या झाल्याच पाहिजे, होत कशा नाही झाल्याच पाहिजे। पदवीधर शिक्षकांना पदोन्नत प्रक्रिया राबवलीच पाहिजे, होत कशी नाही झालीच पाहिजे। जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अनियमिततेची चौकशी झालीच पाहिजे, होत कशी नाही झालीच पाहिजे। कर्मचारी कल्याण निधी कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, होत कशी नाही झालीच पाहिजे। जिल्हा परिषद प्रशासनाचा विकास असो, शिक्षकांच्या मागण्या तात्काळ पूर्ण झाल्याच पाहिजे, होत कशी नाही झाल्याच पाहिजे। शेकडो शिक्षकांच्या बदल्यानंतरच्या दुरुस्त होत कशी नाही झाल्याच पाहिजे। आदर्श शिक्षक समितीचा विजय असो, आदर्श शिक्षक समितीचा विजय असो। जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हाभरामध्ये सुमारे 8 ते 8.5 शिक्षक कार्यरत आहेत। जिल्हा परिषद प्रशासन शिक्षकांचे जे विविध प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये अन्न जिल्हा परिषदा ह्या वेळेमध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवतात, पण या जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांचे सेवाविषयक जे प्रश्न आहे महत्वाचे, पदोन्नतीचे असेल, पदोन्नत असेल, तर या प्रश्नासाठी महिने वर्ष विलंब लावण्यात येतो। मागेच आम्ही आदर्श शिक्षक समितीच्या माध्यमातून एक वर्षभर जिल्हा परिषदला 31 मार्च 2022 ला याच ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्यानंतर 2023 ला एक वर्षानंतर माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांनी ज्यावेळेस त्याची दखल घेतली, त्यावेळेस 14 वर्षानंतर विस्तार अधिकारी पदोन्नती झाली, मुख्याध्यापकांची 120 जागा भरल्या। मात्र केंद्र प्रमुखाच्या 50% पेक्षा जादा पद रिक्त आहेत, परंतु जिल्हा परिषदला पदोन्नती करण्यासाठी वेळ नाही। आमच्याकडे जिल्हा परिषद मध्ये 150 लोक पदोन्नत मागतायत, रिव्हर्शन मागतायत, मात्र जिल्हा परिषदनं काही ठराविक लोकांच्या या ठिकाणी ती पदोन्नत प्रक्रिया पूर्ण केली। मग काहींना पोटाशी आणि काहींना पाठीशी, काही लोकांना एक एक करून ऑर्डर दिले जातात, मात्र सार्वजनिक जो प्रश्न आहेत त्यातले राहिलेले लोक आहेत त्यांना ऑर्डर दिल्या जात नाही। तर असे अनेक प्रश्न आहेत। जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण निधी 2008 पासून आतापर्यंत 24 पर्यंत करोड रुपये त्या ठिकाणी आमचे जमा आहेत। त्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला का, तो पैसा कुठं आहे त्याचा काही हिशोब नाही, तो आमच्या वर्गणीदार जे काही कर्मचारी आहे, शिक्षक आहे, इतर डिपार्टमेंटचे आहेत त्यांना परत दिला पाहिजे। काही शिक्षक आमचे यांना सक्तीनं पदोन्नत केलं, मुख्याध्यापकाचं पदवीधर केलं, मात्र आता पदोन्नती झाली त्यावेळेस त्यांना त्यांचं मुख्याध्यापक पद बहाल केलं पाहिजे होतं, पण तेही सुद्धा केलेलं नाही। सार्वजनिक आमच्या बदल्या झाल्या एप्रिल मध्ये, जवळपास 2 कुटुंबिक समस्या निर्माण झाल्या, अनेक आजारी शिक्षक त्यांचे समस्या निर्माण झाल्या। या प्रशासनानं 400 जणांनी दुरुस्त्या मागितल्या, पण यांना 100 जणांच्याच केल्या, बाकी 300 लोकांच्या त्यांनी आतापर्यंत दुरुस्त्या केल्या नाही। मग त्या लोकांच्या केल्या, ठराविक लोकांच्या केल्या, बाकी लोक कोर्टात गेले, 100 लोक कोर्टात गेले, त्यांना अजून दुरुस्त्या मिळत नाही। मग ज्यांच्या केल्या त्या कशा केल्या, ती फाईल कशी पळाली, मग यांच्या का नाही करत, हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून आमची ही विनंती आहे की 2 आठवड्यात तर 3 आठवड्यात निवेदनामध्ये नमूद जे काही आमच्या मागण्या आहेत त्या जर मान्य झाल्या नाही तर 3 मार्चला विभागीय आयुक्त कार्यालयावर, क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय, आदर्श शिक्षक समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येईल आणि या प्रशासनाचा तक्रार शासनाकडे करण्यात येईल। याबाबत आम्ही माननीय पालकमंत्री भुमरे साहेब, माननीय बागडे नाना, माननीय केंद्रीय मंत्री कराड साहेब, माननीय अब्दुल सत्तार शेख, माननीय सर्व आमदार, सगळे मंत्री महोदय यांना या प्रश्नासंदर्भात अगोदर आंदोलनापूर्वी सांगितलं, उद्या आम्ही हे सांगणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊ, ग्रामविकास मंत्र्यांची आम्ही भेट घेतलेली आहे, शिक्षण मंत्र्याची आम्ही भेट घेतलेली आहे आणि हे जर दखल घेत नसेल तर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारला सांगू की महाराष्ट्रामध्ये सगळे जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रश्न वेळेत सोडवतात,
मात्र ही जिल्हा परिषद जाणीवपूर्वक या ठिकाणी वेठीस धरते. आपल्याकडे इकडं दालन भरला जातो दरबारामध्ये सगळे समाजसेवाले बोलवले जातात आणि मग नंतर त्यांना त्यातले काही लोकांना न्याय दिला जातो आणि बाकीच्याला परत केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं प्रशासन चालवण्याची ही पहिलीच मी 30 वर्षाच्या सेवेत चळवळीत काम करत असताना ही पद्धत पाहिलेली आहे. आणि म्हणून आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आमच्या मागण्या तात्काळ 2-3 आठवड्यात सोडवा. हीच या ठिकाणी आंदोलनाच्या रूपाने प्रमुख मागणी आहे. समितीचे सर्व पदाधिकारी आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडतात. दुपारनंतर आज आम्हाला सुट्टी असते 12:30 नंतर, म्हणून या शनिवार निवडण्याचं कारण हे एक आहे. परंतु या ठिकाणी कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जर 15 दिवस एखाद्या आंदोलनाची नोटीस दिलेली असली तर त्यावेळेस त्यांनी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. या ठिकाणी एका अधिकाऱ्याला नेमून दिला पाहिजे. आज आपण कलेक्टर ऑफिसला निवासी जिल्हाधिकारी असतात, विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा उपायुक्त यांची नेमणूक केली असते. शासनाने आता अधिवेशन आहे विशेष कार्यालय चालू ठेवावं म्हणून म्हटलेलं पत्र काढलेलं आहे. आज मनपाच्या आयुक्तांचं पत्र आहे, विभागीय कलेक्टर साहेबांचं पत्र आहे. यांना जर आम्ही 5 फेब्रुवारीला हे आंदोलन करणार म्हणून नोटीस दिलेली होती तर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रशासनाचे आस्थापनाचे या ठिकाणी अधिकारी यांना या ठिकाणी बसून ठेवायला पाहिजे होतं. आणि म्हणून शनिवार निवडण्याचं कारण एकमेव आहे, विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि म्हणून आम्ही हा दुपारनंतर या ठिकाणी आंदोलन करत आहोत. पूर्व सूचना देऊन आदर्श शिक्षक समितीने जे आंदोलन उभं केलं आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे आदर्श मावळे जमलेलो आहोत. कारण वारंवार जिल्हा परिषदला सूचना देऊनही आणि विनंती करूनही जिल्हा परिषदचे आमचे जे कामं कार्यालयीन कामं अडकलेले आहेत, जशा केंद्र प्रमुखाच्या पदोन्नत्या आहेत, पदवीधर पदावनाच्या ऑर्डर्स आहेत, अजून दुसरे जे बाकी प्रमोशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही जिल्हा परिषदला वारंवार विनंती करतो आहोत की ही कामं शिक्षकांची झाली पाहिजेत. परंतु ह्या कामाकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामुळे आंदोलन हा एक लोकशाहीचा मार्ग आम्ही समजतो आणि त्या दृष्टीने आम्ही या आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे. आणि त्याकरिता आम्ही पूर्वसूचना म्हणून कार्यालयाला 15 दिवस आधी पत्र दिलेलं होतं आणि त्या दृष्टीने आज आम्ही नाही, त्यांचं वैयक्तिक मत आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा शिक्षकांचा आम्ही प्रश्न मांडतो तेव्हा असं लक्षात येतं की आम्हाला शिकवूच दिलं जात नाही. शिकवण्यासाठी आता मागच्या 1 महिन्याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की एका शिक्षकावर 8-8, 9-9 वर्ग सांभाळलेले आहेत. बाकी सगळे शिक्षक सर्वेसाठी नेमलेले आहेत. अशा वेळेला हे आदरणीय आमदार आमच्या बाजूने काहीच बोलत नाहीत. अशा वेळेला त्यांनी हे पण मांडलं पाहिजे ना की शिक्षक हे काही वेडबिगार नाही आहेत. हे अशा कामांसाठी त्यांना शिकवू द्या. हे सर्वे वगैरेचे काम शिक्षकांकडनं न करून घेता जर त्यांना शिकवू दिलं तर त्यांना बाकीच्या कामांसाठी पण असं आंदोलन वगैरे करायची गरज नाही पडणार. या आंदोलनाची दखल जर जिल्हा परिषदेने घेतली नाही तर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर 3 मार्च रोजी मोर्चा काढणार आहोत. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय. दीपा देशपांडे.